नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 23 जून 2024 वार रविवार गुट्टेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते का। त्याचबरोबर शेतमालाचे दर या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। आवक मर्यादित आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी आपल्याला कमी असल्यामुळे मालाच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते। तर आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते तर चला तर पाहूया। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहूया की मार्केटमध्ये आज काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मध्ये जी आवक आपल्याला पाहायला मिळते, तर क्वालिटी पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज 20 रुपये ते जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला स्वीटकॉर्न कणसासाठी दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 20 रुपये ते जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। तर मक्याच्या कणसाची आवक मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता अननसची आवक आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 500 रुपये डझन ते जास्तीत जास्त 700 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर अननसाचे दर या ठिकाणी आज वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या पपईसाठी साधारणतः 12 रुपये किलो ते जास्तीत जास्त 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री आपल्याला लहान साईजमध्ये त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये संत्री पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकतात। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 1 नंबर क्वालिटीच्या संत्र्यासाठी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर असताना पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला लिंबू पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। त्या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी आपल्याला पाहायला मिळते। तर कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी कमीत कमी 16 रुपये ते जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी स्थिर असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती दुधी भोपळ्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर दुधी भोपळ्यासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळते। तर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज दोडक्यासाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। आवक जास्त झाल्यामुळे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण आज दोडक्यासाठी पाहायला मिळालेली आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता वांग चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर वांग्याची क्वालिटी 1 नंबर आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीच्या वांग्यासाठी साधारणतः 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वांग पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता गोसाव्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गोसाव्यासाठी कमीत कमी आपल्याला 40 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये
किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीसाठी 30 रुपयापासून जे चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला गोसाव्यासाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोवळा आपल्याला पाहायला मिळते, तो क्वालिटी पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला कोवळ्यासाठी आज कमीत कमी 30 रुपये किलो होते, जास्तीत जास्त चांगल्या कोवळ्यासाठी 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कोवळ्यासाठी सुधारलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी आपल्याला साधारणतः मीडियम क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज भेंडीसाठी कमीत कमी दर जे आहे ते कमीत कमी 25 रुपये किलो होते, जास्तीत जास्त एक नंबर क्वालिटीच्या भेंडीसाठी 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये कमी जास्त पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता काळं भारताचं वांग पाहायला मिळते। तर या वांग्यासाठी आज दर जे आहेत ते कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी कैरी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कैरीसाठी जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमीत कमी 30 रुपये ते चांगल्या क्वालिटीच्या कैरीसाठी या ठिकाणी आपल्याला 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कारल्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं पाहायला मिळते। तर आज कारल्यासाठी कमीत कमी 40 रुपये किलो ते चांगले एक नंबर क्वालिटीच्या कारल्यासाठी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 40 रुपये ते 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो हिरवी काकडी आपल्याला पाहायला मिळते। तर आज हिरव्या काकडीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला हिरव्या काकडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळीची शेंग पाहायला मिळते। तर आज क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला चवळीच्या शेंगासाठी स्थिर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाची शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज भुईमुग शेंगासाठी कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी कमीत कमी 80 रुपये किलो ते जास्तीत जास्त 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 80 रुपये किलो ते जास्तीत जास्त 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता रताळ्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला माती लागलेला रताळा पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला आज रताळ्यांसाठी दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज पुणेरी गवारसाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर आज पुणेरी गवारसाठी कमीत कमी 40 रुपये किलो ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या गवारसाठी 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला घसरण गवारीच्या शेंगासाठी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरची पाहायला मिळते। तर आज ढोबळी मिरचीसाठी कमीत कमी 30 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावरची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर पाहायला मिळते। तर आज फ्लावरसाठी कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी स्थिर असताना पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंडले पाहायला मिळते। तर आज तोंडल्यासाठी कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला तोंडल्यासाठी दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते।
तर तोंडल्यासाठी दर या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कवळ्या आल्या आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता तर या आल्यासाठी कमीत कमी 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर कवळ्या आल्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला लसण पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळते। हे जे पूर्ण आपल्याला आलं दिसतं आहे ते पूर्ण जे आहे ते सातारा आलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता 1 नंबर क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला आल्यासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात। तर आल्याचे दर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी कमीत कमी आज 20 रुपये किलोपासून चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कांदापात जे आहे ते आपल्याला खराब कांदापात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला माती लागलेली कांदापात आहे, त्यामुळे याचं या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज कांदापातसाठी दर जे आहे ते कमीत कमी 10 रुपयापासून ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। कमी क्वालिटीमध्ये कांदापात असल्यामुळे माती लागल्यामुळे या ठिकाणी आपल्याला या कांदापातसाठी दर जे आहे ते कमी झालेला पाहायला मिळते। तर कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज 15 रुपये ते जास्तीत जास्त 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज तेजी पाहायला मिळते। तर मेथीचे दर या ठिकाणी आपल्याला आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज तेजी पाहायला मिळते। आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आहे। तर दर जे आहे ते आपल्याला कमी क्वालिटी 15 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज विलायती कोथिंबीरसाठी कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कोथिंबीरीसाठी स्थिर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते। तर आज हिरवी मिरचीसाठी कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त 70 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 50 ते 70 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता जांभळाची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जांभळं पाहायला मिळते। तर आज जांभळासाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलो होते चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात।